पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक थंडी गाठ्याचं बोलून घेतलंय मग तुम्ही कशाला मेसेज केला? इकडे इकडे आई शपथ, अरे मी खरंच नाही केला मेसेज. मग तुझ्या नंबरवरून कुणी मेसेज केलाय आप्पे? मला काय माहिती. मी केला मेसेज. दिप्या, तुम 2 मिनिटं तिथे कायच बोलू नकोस. तो आहे शहनशाह. तू मारलं पृथ्वीला. दिप्या ऐक माझं, मी तुला सांगते काय. 1 मिनिट आप्पे. हो दीपे, मी जे शहनशाह आणि मीच मारले ते पृथ्वीला. बर, का मारलंस पृथ्वीला? कारण पुरीच्या वडणीवर हात टाकणाऱ्याला मारलंच पाहिजे. बोलायच्या बाबतीत लयच हुशार आहेस की रे तू. आमच्या दिदीला पण सेम असं बोलला आहे की नाही? दिप्या नीट बोल, तू मोठा आहे तुझ्यापेक्षा. दिदे मोठा असून दे नाहीतर बारका, आपल्याला काय फरक पडत नाही. आपण एकदा रिस्पेक्ट दिला की दिला. आणि खिलाडी कुमार, त्या गावात तुम्हाला लय भारी वाटलेला सर. सगळ्यांसमोर तू आमची बाजू घेतली, यशा मामाला वाचवला. वाटलं की माझ्या घरातली माणसं सोडून दुसरं कुणाला रिस्पेक्ट द्यावी तर ती तुला. अरे पण तू आमच्यासाठी काय केलंच नाहीस. तू स्वतःला वाचवण्यासाठी बोललास, कारण तू शहनशाह आहेस. अरे तुझ्यामुळं काय काय नाही झालं आमच्या घरात, सांग की काय नाही झालं. त्या दुकानदारानं साधा किराणा दिला नाही आम्हाला त्या दिवशी. दिदे त्या दिवशी मला काय करू कायच कळत नव्हतं, म्हणून मी ह्याच्याकडे गेलो. अरे हो दिपेडाऊन रडला तुझ्या समोर. मला वाटलं तू काहीतरी करशील, पण नाही. त्यावेळेला पण तू तुझाच विचार केलास. तुझ्यामुळे यशा मामानं मार खाल्ला. माझ्या बापूंनी सगळ्यांसमोर हात जोडलं. सगळं गाव आमच्या घरावर हसलं, फक्त तुझ्यामुळं. अरे तू खिलाडी कुमार नाहीस, 1 नंबरचा स्वार्थी आणि कपटी माणूस आहेस. अरे माझ्या मनात तुझ्याबद्दल लय रिस्पेक्ट होती, पण आता ती सगळी गेल्या. दिप्या तू लई बोलतोयस. हे बघ मी. दिदे अगं ह्याच्यासाठी खोटं बोललीस होय तू आजवर? अरे असं काय करतोय? तुला शहनशाह पटत नव्हतं का? आधी पटत होता ना. मागे एकदा त्याचा शर्ट गावला तेव्हा तू कुणाला काही बोलला होतास का? सांग की. अगं दिदी मला पटत होता शहनशाह, कारण त्यानं तुझ्यासाठी त्या पृथ्वीला मारला. पण आता नाही पटत. दिपेडॉन तुझं काहीच चुकत नाही, तुझं बरोबर आहे. अरे तू तर कायच बोलू नकोस रे. तू पाक माझ्या खात्रीत उतरलायस. पण तिथे तू, अगं तू तर या घरातली आहेस. एवढं सगळं झालं तरी तू कायच बोलली नाहीस. अगं दिदी अजून पण तू बापून मम्मींबरोबर खोटं बोलतेस, कारण ह्याला वाचवण्यासाठी. अगं तिथे कोण आहे येऊ? तुला घरच्यांपेक्षा येऊ महत्वाचं वाटतोय का? दिपे ऐक, तिची काहीच चूक नाही. जे काय झाले ते माझ्यामुळे झाले. आणि दिप्या त्याला पण माहिती नव्हतं रे हे मॅटर एवढं पुढे वाढेल म्हणून. म्हणून नुसतं खोट्यावर खोटं बोलत आला तुम्ही. अगं सांगायचं तरी आम्हाला, निदान मला तर सांगायचं. आजवर नाही का समजून घेतलं आम्ही तुला? दिप्या असं नाहीये बाळा. दिप्या तू म्हणतोयस ना ते सगळं बरोबर आहे. चुकलंय फक्त माझं. पण तुला एक सांगतो, जे काय झाले त्यात आप्पीची अजिबात चूक नाही. ती काय मुद्दाम नाही वागली, जे वागले ते. ठीक आहे, आधी नसल केलं, पण आता बघू ती काय करत्या. तुला निवडत्या का घरच्यांना? जातो मी झोपायला. त्या आप्पे सॉरी. 86चं भूत काय डोक्याने उतरणार बरं का? होणार रे. इथं माझा फोन मम्मीने त्याला दिला. मग आपे तू नको जास्त विचार करू आता.
एक तर दिवसभरातून हाच टाइम मिळतो तुला अभ्यासाला, त्यात तू हे सगळे विचार नको करत बसू. तू अभ्यासावर लक्ष दे आप्पे. तू पण नको करू विचार, मी समजवते त्याला. अरे ऐकल तो. पण त्याचं तरी काय चुकतंय सांग ना मला. मी आता एवढा पोलीस झालो तरी त्या पृथ्वीला मारताना 86 होऊनच मारावं लागलं ना. घरी आत्तीचा असं आज पहिल्यांदा दिप्या मला अरे तुरे करून बोलला. अर्जुन अबे ती लहानपणी आपल्याला गोष्ट होती आठवती का? चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, त्यातल्या म्हातारीसारखं झालंय माझं. जो भेटेल त्याला खोटं बोलायचं आणि खोटं बोलून सगळं पुढे ढकलत नाहीस. अर्जुन तू नको विचार करू बरं, मी बोलते की त्याच्याशी. आणि अरे तू आत्यासाठी एवढं काय काय करतोयस, आरूसाठी करतोयस, मला माहिती नाही का? तू नको काळजी करू अर्जुन, तुला भोपळा नक्की मिळेल. कारण त्या म्हातारीचं मन साफ होतं ना, तसंच तुझं मन पण साफ आहे, मला माहिती आहे ना. मी बोलते त्याच्याशी. मग म्हातारी सिंहाला काय म्हणाली माहितीये? लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाड जुडते, मग तुम्हाला खा. बरोबर. मम्मी पुढं काय झालं? मग म्हातारीला रस्त्यात कोणीच अडवलं नाही, ती गेली तिच्या लेकीच्या घरी. मस्त की, मी पण तुझ्याकडे आलो. बरोबर बाळा, चला आता झोप बघू. हा तू आल्यापासून घर कसं भरल्यासारखं वाटतंय बघ आरू. देवा, माझ्या आरूला आता परत कधीच माझ्यापासून लांब करू नको. चल अर्जा येतो रे. तुला ती पोरगी आवडती हे खरंय, अरे पण हे सरकारनं कोणाला कसं सांगणार? त्या पोरीनं जर आर्नवला परत घरात आणून सोडलं आणि तू पण इथं असलास तरच काहीतरी होऊ शकते बघ. अर्जा, अरे कुठं हरवलायस? असं नाही काय? अरे मला पक्क माहितीये, काल रुक्मिणी वहिनी म्हणल्या तेच तुझ्या डोक्यात चाललंय ना. मग काय म्हणतोय अर्जा? अहो, काय विचार करणार आहे कदम? मलाच कळाना काय करा. मला एक तर आपल्याला हातातून नाही जाऊन द्यायचं. तू असं कर, तू जा आणि तिच्याशी बोल. मला सांगा पिऊ वहिनीला मी कुठल्या तोंडाने जाऊन म्हणू की आरूला घरी पाठवा म्हणून? आरू जोवर घरात येत नाही ना तोपर्यंत हंबीर शांत होईल असं मला तर वाटत नाही. म्हणून तर डोकं फिरलंय माझं. सरकारांना कोणी सांगायचं आणि काय सांगायचं आणि कुठल्या भाषेत सांगितलं त्यांना कळतं ना, मला तीच कळाना. काय अरे मला 50 वर्ष झाली अजून कळना. हा तुझा तर विषय सोड. मग अर्जुन बाबा कसं आहे, बरं आहे का? अरे यशा दादा परत जॉईनिंग झालं वाटतं. झाला की आठवडा. म्हणजे तब्येत बरी आहे म्हणायची. हा एकदम टकाटक आहे बघा. बर टाकतो गुरांना खायला टाकतो. काळजी घ्या. हो बघ अर्जा, अख्खं गाव याला शेंच्या म्हणत होत, तू ऐकलेस का? नाही, तुझ्या मनाला आलं तेच केलंस तू. त्याचं वेगळं आहे कदम. अरे त्याचं काय वेगळं नाही अर्जा. तू जा आणि तिथं बोल. तिथं गेला ना की तुला कळेल. अरे तू तुझ्या मनाला येईल तेच केलंस ना, इथं बी तेच कर, जमल तुला. बघ एक नंबर कदम. नाही ही जे काय तुम्हाला जमतं ना, आमच्या सारख्याला कधी जमणार काय माहिती. जा जा.
लेका बाप आहे तुझा मी हा? जा काळजी करू नको. आणि आपल्याकडे ना जो पण हिरोला हिरोईन भेटत नाही ना तो पण पिक्चर संपत नाही. जा तू. काय ना काय फोन आहे आता कुठं पिक्चर चालू झालता तोर बॉम्ब झाली. दिप्या अरे काय झालं? अगं मम्मी बघ की यो फोन बघ कसला डबड आहे काहीच कामाचं नाही. मम्मी मला भारीतला फोन पाहिजे आत्ता म्हणजे आत्ता. दिप्या अरे दिप्या घेऊ की तुला फोन. तू पास झाला का नाही तुला चांगला भारीतला फोन घेऊ आपण. बापू मी पास होत असतोय बर का पण एक गोष्ट लक्षात ठेवा वादा किया है तो निभाना पडेगा. अभ्यास करताना तुझे वांदे होतील दिन तडके. काय करताय तुम्ही? बरं मला सांगा तुम्ही आप्पीशी बोललात का? आप्पी संग कशाबद्दल ग? अहो, असं काय करताय हा लग्नाबद्दल? आता सुषमा कालच बोललो की तिच्या बरोबर. मग काय म्हणली ती काल? अगं ती म्हणती परीक्षा जवळ आली थोडा वेळ देऊया की तिला. अहो तर आणखीन किती वेळ द्यायचा तिला? हा सांग की लवकर म्हणा काय ती एवढं चांगलं स्थळ हातचं निघून जायचं नाही तर. बरं ठीक आहे सुषमा तू म्हणते तर विचारतो. बापू हे घ्या डबा. आज तुमच्या आवडीची भाजी केली आहे बरं का? कशाची ग? अहो तुम्ही गवादरनं म्हणत होतात गवार खाल्लीच नाही म्हणून आज गवारीची भाजी केली. आता बोललो होतो मी पण लक्षात ठेवलंच आणि लगेच केलीस वे. आता जास्त उशीर नका लावू लवकर खावा आज डबा. मम्मी तू का बापूसनी डोळा मारतेस ग? तुमचं तर लग्न झालंय ना? दिप्या बोलत्या गपकी हा एक जण कामाचं नाही. आप्पे मी काय म्हणतोय तू काय विचार केलास लग्नाचा? बापू पूर्व परीक्षा उद्या की आता जवळ आली हो तेवढं झालं की बघू मग. अभ्या अगं मग तू कर की तुझी तयारी. हा तू कर अभ्यास आम्ही लागतो तयारीला. अगं मम्मी असं नसतं असं लग्न करणं एवढं सोपं आहे का? मी आपलं असंच गडबडीत म्हणले आणि तुम्ही. अभ्य पण अगं अडचण काय ती तरी सांग मग बसून बोलू आपण. अगं मम्मी अडचण अशी नाही ग पण असं लगेच जोडीदार विश्वास ठेवायचा म्हणजे. हाय का आता तू तुझे बापून मी लग्नानंतर पहिल्यांदा भेटलो तो कुठला विश्वास कुठलं काय ग? हा आता तेवढ्यासाठीच आई वडील मुलगा बघून देतात ना का? तुझा आमच्यावर पण विश्वास नाही का काय? तसं नाही मम्मी. अगं पण आता सुषमा ती म्हणती ना तिला अभ्यास करायचा आहे करू दे की तिला अभ्यास. एकदम बरोबर आहे बाप्पू. अपर्णा तू आता अभ्यासच केला पाहिजेस. हे बघ तुझ्यासाठी काही पुस्तकं आणलीत मी. तुझी पूर्वपरीक्षा जवळ आली आहे ना आणि तुझ्याकडे हीच पुस्तकं नव्हती. अगं घे एकदा बघ तरी. भया आप्पे बघ केवढी काळजी आहे संकल्परावांना. हा अजून काय पाहिजे तुला? आई आता आपल्या माणसांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण करणार ना? बापू अहो हीच पुस्तकं पाहिजे होती मला. याचे किती झाले पैसे? एकदा तू कलेक्टर झालीस ना की मी माझे पैसे वसूल झाले असं समजेन. नाही तसं नाही अहो मला घ्यायचेच होते. तुम्ही सांगा की किती झाले पैसे मी देते. हा बापू. हा बरोबर आहे. मला माहिती आहे तू स्वाभिमानी आहेस आणि मी तुझा स्वाभिमान दुखावणार नाही. आण पैसे. हे धरा मी पैसे घेऊन. हे घ्या. बघ आप्पे अगं किती समजून घेतात ते तुला. गा अजून काय पाहिजे? पुस्तक. हा अजून पुस्तकं पाहिजेत? पिवताईकडे ना पुस्तक राहिलेत माझी
मी घेऊन येते. आपण आत्ताच जायला पाहिजे का आप्पे? अगं नाही मम्मी, मी विसरून जाईल नंतर. मी आता घेऊन येते पटकन. आलीच बापू. हा? बघू आरू बाळा काय चित्र काढलंयस? नाही तू नंतर बघ, मी तुला दाखवतो की. बर, नाही बघत मी. काढ. नाही तू तिकडे जा. अरे काढा. कोण आहे? पिऊताई, अगं मी आप्पी. ये. काय ग? अप्पे मावशी, हे बघ मी चित्र काढलंय. हाय शपथ. बघू. अरे काय काढणार आहेस पण? नाही झाल्यावर दाखवतो की तुला. बरं काढ काढ. अप्पे तू कस काय सकाळ सकाळ इकडं? पिऊताई, जरा बोलायचं होतं. पिऊताई, काय करू काहीच कळत नाही ग. घरचे सगळेच लग्नाच्या लई मागे लागलेत बघ आता. तो सरकारी अधिकारी येतो. तोच. पण पिऊताई, मला आता या सगळ्यात नाही पडायचंय. मला अभ्यास करायचा आहे ग. काय करू काहीच कळत नाहीये. आणि मम्मी बापू दिप्या सगळेच म्हणतात तो पोरगा चांगला आहे म्हणून. अगं आज सकाळी तर त्यांनी मला पुस्तक आणून दिली. अप्पे तुला एक सांगू, जोवर तुला स्वतःला मनापासून असं वाटत नाही ना की तू लग्नासाठी तयार आहेस, तोवर लग्नाचा निर्णय घेऊ नकोस. अगं हो पिऊताई. माझं बघतेस ना, हवा घाई केली आणि त्याची फळं मी आता भोगतीये. हे सगळं मान्य आहे, पण कसं बोलू तेच कळत नाहीये. बापूंशी पण बोलता येत नाही ग मला. अगं ते त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत बघ. पण अप्पे, हा निर्णय पूर्ण तुझा असणार आहे, कारण संसार तुला करायचा आहे. बघू आता काय. पिऊताई, अगं टेबल असा वाकडा कशाला ठेवलायस? अगं त्याचं काय नाही, तू बस, मी चहा टाकते. 1 मिनिट. काय झाले सांग? अप्पे, आरू राहायला आल्यापासून रात्री झोप लागत नाही बघ. जरा कुठं खाटखुट झालं ना की जाग येते, भीती वाटते बघ. पिऊताई, म्हणजे तू झोपलीच नाही बाय? नाही अप्पे, तुला माहिती ना ती माणसं कशी आहेत ती, म्हणून मला खूप भीती वाटते. मम्मी हे बघ मी चित्र काढलं. बघू. डोळे बंद कर आधी. पिऊताई, डोळे बंद कर. डॅन टडॅन. हाय शपथ. आरू कसलं भारी चित्र काढलंयस. मस्त काढलंयस आरू. आणि ते घर कोणाचं आहे? मम्मी आणि माझं. आम्ही या घरात राहणार पण कोणाला सांगणार नाही. काय रे, मला पण नाही सांगणार? नाही तुला सांगणार, पण ते छकुलीला नको सांगू. का रे? ती दात पडके ना. काका आता की हे बघ मी चित्र काढले. हाय, कोणी चित्र काढलंय? नाही भारी चित्र काढले असं ऐकलं मी. कुठे चित्र? आता काय खरं नाही, इथं आपल्या घरापेक्षा मोठे. आता हेच माझं घर आहे. होय. आरू तुझा बाळा हात धुवून ये जा. रंग लागलाय ना हाताला, ते धुपळ. काका तू येऊ शकतोस आपल्या घरी? बर. आरू आता हात धुवून यायचा आणि आल्यावर 2 चॉकलेट खायचे. पळा. भाऊजी तुम्ही इकडं आरूला घ्यायला? अहो नाही 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 वहिनी, आरूची आठवण आली म्हणून आलो होतो. तुम्ही ठीक आहात ना? नाही. अप्पे, अगं त्यानंच विचारलं ना आता, म्हणून सांगते. काय झालंय का? ती रात्रभर झोपली नाही, घाबरायला लागली. साधा खाटखुट आवाज आला ना तरी उठून बसते. ओ वहिनी, तुम्ही टेन्शन काय घेताय? मी आहे ना. तुझ्या घरच्यांमुळेच काळजी वाटायला लागली तिला आता. भीती वाटते तिला. नाही नाही, ते असं काय करणार नाहीत. तू एवढ्या विश्वासानं कसं सांगू शकतोस रे?
नाही म्हणजे या आधी पण तुला विचारलं होतं आत्याची तब्येत कशी आहे, तेव्हा काय म्हणलास? एकदम बरी आहे आता. नंतर काय झालं? अर्जुन, माझा ना आता तुझ्यावर विश्वासच नाही बघ. आपे मी काय करावं असं तुला वाटतंय? तू पोलीस आहेस ना, मग तक्रार लिहून घे पिऊताईकडून सरकारांच्या विरोधात.